भावाच्या अंत्यविधीला आलेल्या बहिणीवरच काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. भावाचे अंत्यसंस्कार उरकून परत जात असतानाच त्याच स्मशानभूमीतील झाड गाडीवर कोसळून वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील सौ उर्मिला उद्धवराव शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वाळवा तालुक्यातील कणेगाव येथील राजेंद्र गोविंद नांगरे पाटील यांचं शनिवारी निधन झालं. त्यांच्या अंत्यविधीसाठी बोरगाव येथील त्यांची बहीण उर्मिला शिंदे आणि कुटुंबीय 4 चाकी गाडी घेऊन आले होते. कणेगाव येथे आल्यानंतर सर्व विधी उरकल्यानंतर रात्री उशिरा गाडीतून उर्मिला शिंदे यांचे पती उद्धवराव शिंदे, पाहुणे संतोष पाटील आणि चालक संभाजी पाटील हे परत बोरगावकडे निघाले होते. कणेगावपासून राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावरच कणेगावची स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत ग्रामस्थांनी अनेक झाडे लावली. त्यापैकीच एक मोठं झाड अनपेक्षितपणे कोसळलं. त्याच वेळी त्या बहिणीची गाडी स्मशानभूमी शेजारीतून जात होती. नेमकं याच गाडीवर झाड कोसळून उर्मिला शिंदे यांचा दुर्दैवी अंत झालाय. रात्री ग्रामस्थ बाळू काकांच्यावर अंत्यसंस्कार करून सर्वजण घरी परतले होते. इतक्यात बातमी आली की स्मशानभूमीत एका गाडीवर झाड कोसळले. तातडीने ग्रामस्थांनी स्मशानभूमीकडे धाव घेतली. घडलेला प्रकार लक्षात आल्यावर सर्वांना धक्काच बसला. भावाच्या चिते शेजारीच रस्त्यावर बहिणीचा दुर्दैवी अंत झाल्याने सर्व गाव हळहळलं. सर्वांनी प्रयत्न करून गाडीवरील झाड हटवलं. गाडीतील जखमींना बाहेर काढताना सौ उर्मिला शिंदे निश्चित पडलेल्या लक्षात आल्या. त्यांना तातडीने ईश्वरपूर येथील रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. गाडीतील इतर 3 जण किरकोळ जखमी झालेत.